श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, माणसाचे विचारच त्याला महान बनवतात आणि त्याला आयुष्यातून उठवायचं काम सुद्धा विचारच करतात। तुमचं नाव आणि ओळख भलेही लहान असेल, पण ती स्वतःच्या कष्टाने कमावलेली असली पाहिजे। आयुष्यात अडचणी आहेत, आयुष्यात खूप सारा आनंद आहे, आयुष्यात खूप सारं दुःख आहे, या आयुष्यात फार काही आहे। फक्त आपण नेमकं काय घेतो हे आपल्याला कळायला हवं। फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे। मग पैसा असो की माणसं असो, शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते। गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल समाधान संपूर्ण आयुष्य काढून टाकते। कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात। संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते। पराभवाची भीती कुणीच बाळगू नये, एक मोठा विजय आपले मागील सर्व काही पराभव पुसून टाकतो। स्वामी समर्थांना जो मानेल तोच आज या व्हिडिओला एक लाईक करेल आणि असेच स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे, कारण कष्ट आपल्याला विश्रांतीची किंमत सांगतो। कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ टाईप करा, भाग्यवंत ठराल। खरं नातं एका चांगल्या पुरस्कारासारखं असतं, ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाही। संत आणि वसंत यामध्ये एक साम्य आहे। जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते। ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगला पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात होते। तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि त्यामुळे तुम्ही सदैव आयुष्यात पुढे जाल। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात। फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते। आयुष्य असंच असतं। या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या मनासारखा आपल्याला भेटणारा नसतो। सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते, पण ते सापडत नाहीत, ते शब्द असतात। अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे। अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो। गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्काने नाही। आपला व्यावहारिक शिक्षणाचा दृष्टिकोन कसा आहे यावरून आपली गुणवत्ता ठरते। आयुष्यात अडचणी कितीही येऊ द्या, प्रारंभाच्या पुढे कोणतंही जात नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही। काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असेल तरी ती माणसे नसतात। दुःखाच्या दिवसामध्ये आनंदाला आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात। पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारे रोपट आयुष्याचं एक धडा मात्र शिकून जातं। शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं असेना, पण आत्मविश्वास आणि सातत्याने पुढे त्या शत्रूला लहान बनवते। आपल्याला शत्रूला पाहायचं नाही की तू किती मोठा आहे, आपल्याला आपलं काम सातत्यपूर्वक आणि विश्वासाने करत राहायचं आहे। अपेक्षा आणि स्वार्थ या चित्रखेळात माणूस एवढा अडकलेला असतो की त्याला त्याचंही कळत नाही की नेमकं त्याला पुढे करायचंय तरी काय। नशिबात आणि नजरेत एक फरक आहे। जी गोष्ट आपल्या नशिबात नसते ती गोष्ट आपल्या नजरेला हवी असते। शब्द मोफत असतात, त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत किती मिळेल किंवा आपल्याला मोजावी लागेल। परिस्थितीच्या हातीत कुठलंही कट नाही। आपल्या आयुष्यात जे काही करायचंय त्याकडे लक्ष द्या। आपले दुःख किती आहे आणि कधी आहे हे कधीच कोणाला सांगू नका। मर्यादा ठेवाव्यात, कारण हे कलियुग आहे। इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनते, तर एकाची अडचण दुसऱ्यासाठी संधी बनते। माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो।
मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान गोष्टी समजून घ्यायला लागतो. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकावी हे सोपं असतं. स्वामी म्हणतात, भावना या शब्दापेक्षा नजरेला जास्त स्पष्ट कळतात. फक्त वाचण्याची कला आपल्यात अवगत पाहिजे. काही लोकांना भावना वाचता येतात आणि त्याचमुळे ते आयुष्यात सदैव एका वेगळ्या स्तराला राहतात. काही वाक्य चेहऱ्यावर नाचता येतात, त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. आपल्या सुखाच्या क्षितिज इतरांच्या नजरेत भलेही सीमित असेल, पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसली पाहिजे. जेव्हा आपल्या सुखाची स्वतःच्या नजरेत एक सीमा किंवा मर्यादा नसणार, तेव्हा तो आपल्यासाठी अनंत असणार. स्वामी सांगतात, माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांमध्ये सोन्याच्या कॅरेटचा फरक असतो. कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारख्या असतात. जे फक्त त्या पोताकडे बघतात त्यांना ती जड वाटतात, पण जे ती हाताळतात त्यांना तिथे खरे वास्तव कळते. आपलं व्यक्तिमत्व हे समईच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत, सात्विक, प्रकाश कमी असला तरी मनातील शांती देणारं, धीर देणारं. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्याच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाही. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी नाती उद्ध्वस्त होतात. जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती चूक विसरावी, आणि जर चूक महत्त्वाची असेल तर ती व्यक्ती. पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका. चिखलात पाय फसणे तर नळात जवळ जावे, परंतु चिखल पाहून त्यात उडी मारणे हे पूर्णपणे चुकीची समज आहे. आयुष्यात कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्याला सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते, आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्या स्वभावाची एक अनमोल मिळकत असते. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळात अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद, आपलेपण हे सर्व काही संपते. स्वामी म्हणतात, वाद फक्त योग्य गोष्टीचा करावा आणि नाद फक्त योग्य गोष्टीचा करावा. कारण वाद चुकीचा झाला तर तो आपल्यावर भारी पडू शकतो, आणि नाद चुकीचा झाला तर तो आपल्या आयुष्यावर भारी पडू शकतो. श्री स्वामी समर्थ.